बरं तुम्हाला सांगते, रोज उठून डबा तर करावा लागतो. बरं तीच भाजी त्याच पद्धतीने कोणालाच खायची नसते. रोज काही ना काही वेगळं 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 करायचं याच्या शोधातच असतो. चला तुमची काळजी मिटवते अगदी सोप्या सोप्या रेसिपी, म्हणजे रोजच्याच भाज्या पण वेगवेगळ्या पद्धतीने, तेही 4 भाज्या डब्यासाठी कशा करायच्या ते बघणार आहोत. पटाक्कन सबस्क्राईब करा. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. वेगवेगळे भाजीचे प्रकार करणार आहोत आणि अगदी वेगळ्या पद्धतीने करणार आहोत. सगळ्यात आधी दुधी भोपळ्याची भाजी करूयात, तर त्याचं वाटण तयार करूयात. हिरव्या मिरचीतले दुधी भोपळ्याची भाजी करूयात. तर सगळ्यात आधी सुकं किसलेलं खोबरं घ्यायचं. एक अर्धा कप खोबरं बास होतं. आता अर्धा कप सुकं खोबरं आहे, तर यामध्ये 7 ते 8 लसूण पाकळ्या. लसूण थोडा जास्त घाला, लसणाची चव या दुधी भोपळ्याच्या भाजीत कमाल येते. त्यासोबत हिरवी मिरची आणि कोथिंबीर. आधी हे ना सुकंच मिक्सरमध्ये फिरवून घेऊयात. आता पाणी घालायचं. खूप सैल नाही करायचं आपल्याला, त्यामुळे खूप पाणी नका घालू. 3-4 चमचे पाणी पुरेसं. इथे मी सुकं खोबरं घेतलं, त्याऐवजी ओला नारळ घेतला तरी काही हरकत नाही. वाटण तयार आहे. रंग बघा काय सुरेख आलाय. दुधीची भाजी करत असताना ना, दुधी खूप ऍडव्हान्स मध्ये कट नका करू. जेव्हा तो आता परतायला घ्यायचा आहे तेव्हाच तो कट करायचा. हा थोडा इथे खराब आहे म्हणून इथून कट करून घेते. याचं साल काढून घेऊयात. बरं, हे चॉपिंग बोर्ड, पिलर, नाईफ सेट सगळं आपलंच आहे. बरं, madhurazrecipeclub.com वर जाऊन खरेदी करू शकता. पाव केलेला थोडा वजनी जास्त हा दुधी आहे. आता याचे तुकडे करूयात. थोडेसे मी मोठेच ठेवते, पण बाईट साईज ठेवते. दुधी इथे कट करून झाला, तोवर इथे 1 टेबलस्पून तेल कढईमध्ये गरम करायला ठेवलं. आता हा दुधी आहे ना तेलावर छान परतून घेऊयात, म्हणजे दुधीला ते गिळगिळ टेक्स्चर येत नाही. मिसळून घेऊयात. पूर्ण शिजवायचं नाहीये, एक 5 मिनिटं तेलावर परतून घेऊ. या प्रकारे आहे ना ही दुधीची भाजी एकदा नक्की करून बघा. 5 मिनिटं दुधी आता छान परतून घेतला. बघा, फोडी हलक्या शिजल्यात पण फर्म आहेत, लिबलिब झालेलं नाहीये. आता हा दुधी काढूयात एका डिशमध्ये. आता हा दुधी काढून झाला की जितकं तेल कढईत आहे त्याच तेलामध्ये आपण घालूयात जिरं. जिरं छान फुललं पाहिजे. तर यामध्ये हिंग, ओल्या लाल मिरच्या नाही घातल्या तरी चालेल, सुक्या मिरच्या घाला त्यापेक्षा, बारीक चिरलेला कांदा. मिसळून घेऊया. कांदा इथे 4 ते 5 मिनिटं मऊ होईपर्यंत परतून घेऊया. चला, कांदा छान परतून झाला. बघा, हलकासा सोनेरी रंग आला. आता यामध्ये हे तयार वाटण सगळं घालायचं. मिसळून घेऊया. 3-4 मिनिटं हे वाटण छान परतायचं. चला, इथे वाटण आहे ना 4-5 मिनिटं परतून होतंय, तोवर एक टोमॅटो घ्यायचं आणि याच्या आहे ना मोठ्या मोठ्या फोडी कट करायच्या. हे असं का बरं करायचं हे आपण पुढे बघूयात. देठाकडचा भाग काढूयात. टोमॅटोचा कधी देठाकडचा भाग खाऊ नये असं म्हणतात, आरोग्यासाठी चांगलं नसतं. टोमॅटो कट करून झालाय आणि इथे वाटणही छान परतून झालं. आहा, तर लसूण आणि मिरचीचा काय खमंग सुवास दरवळतो तुम्हाला सांगते. आणि रंग बघा वाटणाचा, क्या बात आहे. आता यामध्ये थोडी धणेपूड आणि हळद मिसळायची. यामध्ये या तेलावर परतून घेतलेल्या दुधीच्या फोडी घालूयात. हेही मिसळायचं. काय दिसतंय, आ हा 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 हा, बहारदार. आता या टोमॅटोच्या ज्या फोडी आहेत यामध्ये घालूयात. या कांद्यामध्ये का नाही मिसळल्या, कारण त्या मॅश होतील आणि मग तो हिरवा रंग आहे ना निघून जाईल. तो हिरवा रंग पण दिसला पाहिजे, टोमॅटो पण शिजलं पाहिजे आणि ते दुधी, हे टोमॅटो असं आंबट तिखट खायला ना ही भाजी खूप कमाल लागते. आणि हे रंगसंगती इतकी बहारदार दिसते डब्यामध्ये, तुम्हाला सांगते. टोमॅटोचा रस हलका हलका निघतो, त्यामध्ये देखील दुधी शिजतो आणि टोमॅटो आपल्याला ओव्हरकुक पण करायचं नाही, त्यामुळे ते अगदी परफेक्ट शिजतं दुधीसोबत. आता हे बेसला करपू नये म्हणून पाणी, मिठामुळे दुधीला पाणी सुटायला मदत होते.
तर हे पुन्हा मिसळायचं, झाकण ठेवूयात. आता दुधी परतून घेतलेला 7 ते 8 मिनिटात परफेक्ट ही शिजते आणि दुधी आहे ना अजिबात बुळबुळीत होत नाही खाताना चवीसाठी. मध्यम आचेवर बरोबर 10 मिनिटं हा दुधी मी शिजवून घेतला. बहारदार काय रसरशीत दिसतोय बघा. रंग आहे तसा राहिलाय, रंग बदलला नाहीये. आणि वाह बघा काय दिसतोय. चला सुरी पण घालून दाखवते शिजलाय का नाही. हे बघा अजिबात बुळबुळीत नाही होत, आतपर्यंत शिजतो आणि टेक्स्चरही आहे तसं राहतं. बघा फर्म जसा आहे तसा राहिला आहे, बुळबुळीत झालेला नाहीये, पण ॲट द सेम टाइम मस्त शिजला देखील. चला आपलं दुधीची भाजी तयार आहे. आता पुढची भाजी करूयात. आता आहे ना मसूर डाळ कांदा करूयात. अगदी झटकीपट होतो. तर अर्धा कप इथे मसूर डाळ घेते. अख्खा मसूर असतो ना तो अगदी वेगळा, म्हणजे मसूरच डाळ आहे ही, पण त्याचं साल काढलं आणि 2 भाग केले की ही झाली मसूर डाळ. आता ही स्वच्छ धुवून घ्यायची, अगदी महत्वाची स्टेप. 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. पाणी काढायचं डाळ धुतलेलं. तर यामध्ये पुरेसं पाणी घालायचं आणि खूप नाही, एक 10 ते 15 मिनिटं भिजत घालायची. मसूर डाळ भिजतीये तोवर पुढची तयारी करूयात. कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलंय. ते तेल तापतंय तोवर पटाकन कांदा चिरून घेऊयात. डाळ कांदा आहे त्यामुळे कांदा जरा जास्त घ्या, 2 कांदे लागतील याला. बघा तुम्हाला म्हणाले की नाही तेल तापेपर्यंत कांदा तयार होणार, आणि बघा झाला की नाही अगदी बारीक चिरून. आता तेल तापलंय, यामध्ये खमंग अशी फोडणी घालायची. सगळ्यात आधी मोहरी, जिरं, हिंग, लसूण, ठेचलेलं लसूण आहे, पेस्ट वगैरे नाहीये. आता हे मिसळायचं. लसणाच्या फोडणीचा असा कमाल सुवास दरवळतो तुम्हाला सांगते. आता यामध्ये घालूयात बारीक चिरलेला कांदा. मिसळायचा आणि हलका बदामी रंग येईपर्यंत कांदा परतून घेऊया. चला कांदा छान सोनेरी रंगावर परतून झाला तर यामध्ये टोमॅटो घालूयात बारीक चिरलेलं. हे देखील मिसळायचं. टोमॅटो परतून घ्यायची गरज नाही, यामध्ये लगोलग मसाले घालूया. आपला मधुराज रेसिपीचा मस्त असा कांदा लसूण मसाला, साधारण 2 चहाचे चमचे आणि सोबतच चमचाभर बॅडगी मिरची पावडर. हे दोनही मसाले किंवा सगळेच मसाले madhurajrecipe.com या वेबसाईटवरून खरेदी करू शकता. आता हे सगळं व्यवस्थित मिसळायचं. काय सुवास तरवळतो त्यात कांदा लसूण मसाला घातला की बहारदार काय दिसतोय मसाला. आता यामध्ये ही भिजवून घेतलेली मसूर डाळ घालूयात. यातलं पाणी शक्यतो काढून घ्यायचं म्हणजे ती डाळ बाधत नाही. चवीपुरतं मीठही घालूयात. आधी मिसळायची मस्त. आता यामध्ये गरम पाणी घालायचं. खूप गरम पाण्याची गरज नाहीये, अगदी अर्धा कप गरम पाणी पुरेसं आहे. डाळ शिजेल इतपतच. आता झाकण लावायचं. 10 मिनिटं ही डाळ छान वाफवून घ्यायची. पटकन शिजते ही मसूर डाळ, अजिबात जास्त वेळ लागत नाही. फक्त मध्ये मध्ये एकदा मिसळून घ्यायची. अगदी जेमतेम 4-5 मिनिटं वाफवली ही डाळ कांदा. वाह बघा काय सुंदर दिसते आणि जवळपास शिजत आली आहे. पण यातलं पाणी आहे ना बऱ्यापैकी कमी झालंय. आता ही चिकटू नये आणि कढईला खाली लागू नये म्हणून, आणि शिजावी पण छान, थोडंसं पुन्हा यामध्ये गरम पाणी घालते. सो पाणी एकदम नका घालू, लागेल तसं थोडं थोडं घालून शिजवून घ्या. पुन्हा झाकण ठेवून आणखी 5 मिनिटं वाफवून घ्या. चला डाळ मस्त इथे पूर्णपणे 10 मिनिटं वाफवून घेतली. वा बहारदार. आता यामध्ये कोथिंबीर आणि चला वरची उचलून दाखवते, कारण मग परत शिजली का नाही कळणार नाही. हे बघा छान अशी मऊ शिजली. आणि ओव्हर कुक नका करू, नाहीतर मग ती फार गिचगिच होते आणि त्याचं टेक्स्चर निघून जाते. त्यामुळे ही जी शिजवली आहे ना ही अगदी अचूक परफेक्ट शिजली आहे डाळ. वा वा वा. आता या पुढे ना जास्त वेळ ही डाळ नका शिजवू, नाहीतर त्याचं टेक्स्चर सगळं निघून जाईल. तुम्हाला हवं असेल तर थोडी जास्त शिजवा, पण ही माझ्या दृष्टीने परफेक्ट शिजली आहे. आणि आणखी वाफेवरती राहते त्यामुळे ती तशी शिजत राहते. पण खूप जर आता शिजवत राहिला ना तर त्याचा पिठलं होईल, गोळा होईल. त्यामुळे ओव्हरकुक मसूर डाळ करायची नाही.
पुढचा पदार्थ ना माझ्या अगदी आवडीचा आहे, मला प्रचंड आवडतं. तर आपण करूयात टोमॅटोची भाजी, ज्याला आम्ही टोमॅटोची चटणी देखील म्हणतो. तर 2 पळीभर तेल गरम केले, थोडं तेल जास्त लागतं या चटणीला. खमंग अशी फोडणी, मोहरी छान तडतडायला सुरुवात झाली की जिरं, लसूण बारीक चिरलेला, हिंग, कढीपत्ता हे मिसळायचं. लसणाच्या फोडणीची एवढी कमाल चव येते ना. आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा, खूप शिजवायची गरज नाही, हलकासा मऊ होईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा. चला, कांदा इथे छान परतून झाला, हलकासा सोनेरी रंग यायला सुरुवात झाली आहे. आता यामध्ये मसाले घालायचे. अर्थातच गोडा मसाला आपलाच आहे, सांगायची गरज आहे का. त्याचसोबत लाल तिखट, चवीपुरतं मीठ, मिसळायचं. मसाले घातले की काय कमाल सुवास तरवळतो तुम्हाला सांगते. आता यामध्ये हे बारीक चिरलेले टोमॅटो घालायचे. 4 टोमॅटो इथे मी घेतले, मिसळायचे आणि 5-6 मिनिटं फक्त परतून घ्यायचं. हलकसं टोमॅटो मऊ झालं पाहिजे. टोमॅटोचं टेक्स्चर अगदीच घालवायचं नाही आहे आपल्याला, पण ते मऊ झालं देखील पाहिजे, टचटच नाही राहिलं पाहिजे. आणि पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही, असंच हे तेलावर परतून घ्यायचं. आहा, काय भाजी दिसते, काय सुवास तरवळतोय. जेमतेम 5 मिनिटं फक्त परतून घेतली. रंग बघा, टेक्स्चर बघा, आहा आहा हा, बघा काय दिसतंय. आता यामध्ये गूळ अगदी मस्ट आहे. आंबट गोड तिखट अशी चव छान लागते. खूप सारी कोथिंबीर आणि भाजलेल्या दाण्याचा कूट हाही मस्ट आहे. त्या दाण्याच्या कुटाची चव या टोमॅटोच्या भाजीला जबरदस्त लागते, त्यामुळे अजिबात यातलं आहे ना काही स्किप करू नका. वा, चला, आणि आपली बहारदार अशी टोमॅटोची चटणी तयार आहे. शेंगदाण्याचा कूट घातल्यावर फार काही शिजवायची गरज नाही, 1-2 मिनिट पुरेसा होतो, किंवा फक्त मिसळेपर्यंत शिजवून घ्या. चला, आता कुकरच्या एका शिट्टीत झटकीपट होणारी दोडक्याची भाजी कशी करायची ते बघूयात. 2 पळी तेल गरम करायला ठेवलंय. यामध्ये बारीक चिरलेला कांदा, हलका मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा मस्त परतून झाला बघा, हलकासा बदामी रंग आला. तर यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालूयात, परतायच्या. त्यासोबत आलं लसूणची पेस्ट हेही मिसळून घेऊया. आता हे 1 मिनिटभर फक्त परतून घेऊयात, खूप वेळ परतायची अजिबात गरज. चला, आता यामध्ये मसाले घालूयात. अर्थातच सगळ्यात आधी आपला संडे मसाला, 1 चमचा संडे मसाला, तर अर्धा चमचा गोडा मसाला, 1 चमचा बेडगी मिरची, चवीपुरतं मीठ. हे असं वेगवेगळ्या मसाल्यांचं कॉम्बिनेशन केलं ना की भाजीला तीच चव येत नाही आणि भाजी चवीला अफलातून लागते. काय घमघमाट सुटलाय मसाल्यांचा तुम्हाला सांगते. आता यामध्ये रंग पण सुरेख आलाय. आता ही भिजवलेली चणा डाळ आहे, एक 4 ते 5 तास भिजवून घेतली, स्वच्छ धुवून. त्याचबरोबर दोडक्याचा शिरा काढून त्याच्या अशा फोडी करून घेतल्या, याही घालून. तर हे मिसळायचं. आहा, काय दिसतंय बघा, या मसाल्यांचं छान कोटिंग आलंय या दोडक्याला. वा वा वा. आता यामध्ये गरम पाणी घालूयात, अगदी थोडं, जेणेकरून भाजी आपली करपणार नाही. त्यामुळे अगदी थोडं पाणी घालायचं. कुकरच्या बेसला मिसळून घ्यायचं, झाकण लावूयात आणि 1च शिट्टी फक्त काढून घ्यायची. दॅट्स इट. एका शिट्टीमध्ये हे छान शिजतं. चला, आता 1च शिट्टी काढलेली आहे. वा, यावर कोथिंबीर देखील घालते. बघा, हे बघा, अजिबात करपली नाहीये भाजी आणि मस्त रसरशीत झाली की नाही. आहा, आणि आहे ना दोडका देखील छान शिजतो बघा, लपलपीत होत नाही, बुळबुळीत होत नाही, मस्त शिजतो आणि झटकीपट हे तयार होतं बघा. चला, बोलता बोलता 4 भाज्या झाल्या की नाही, आणि किती वेगवेगळ्या प्रकाराने. दुधीची भाजी अगदी वेगळ्या पद्धतीने केली आहे, आपलं मसूर डाळ कांदा आहे, मस्त दोडका आहे, टोमॅटोची चटणी आहे. आता विचारायला येऊ नका की मधुरा डब्यासाठी करायचं काय.
जाता जाता पटाकन सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, सगळ्यात महत्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.